जे सर्व आईबाप लेकरं आहेत, तुम्ही घरामध्ये एक डिव्होशनल ॲटमॉस्फिअर, एक भक्तिपर वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल. त्याचा अर्थ काय? डिव्होशनल ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? कौटुंबिक प्रार्थना होणं. कौटुंबिक प्रार्थना होणं, देवाबद्दलच्या गोष्टी बोलणं, प्रेमाने एकमेकाशी संवाद करणं, एकमेकांची क्षमा करणं, एकमेकांना समजून घेणे, एकमेकांचं ऐकून घेणे, एकमेकांना मदत करणे. पुष्कळ गोष्टी तुम्हाला सांगता येतील. याच्यामुळं काय होईल की कुटुंबामध्ये पूर्ण दिवसभर एक भक्तिपर, एक आध्यात्मिक वातावरण निर्माण होईल. तुम्ही सकाळपासून जर समजा पत्नी नॅगिंग करत राहते, किरकिर, बाई हे नाही ते नाही ते नाही, मग बाबा आहेत मोठे वडील, ते ओरडतात एका दोन वेळेला, आणि मग त्या पोराला बडवायचं, त्याच्यावर ओरडायचं, आणि चला आपण प्रार्थना करू संध्याकाळी. काय का अर्थ त्याला? त्या ठिकाणी आत्मा राहणार नाही. म्हणून हे अशा रीतीचं आध्यात्मिक स्पिरिच्युअल ॲटमॉस्फिअर आपल्या घरामध्ये हे करणं. निंदा कधी करायची नाही दुसऱ्यांची. गॉसिप, दुसऱ्यांच्याबद्दल काही बोलून द्यायचं, खरं खोटं एक पाहायचं नाही, किंवा खरंही असलं तर ते खरंच बोलण्याची गरज आहे की नाही. ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण लक्ष ठेवू केले पिढ्यानं, तेव्हा आत्म्याला आपल्या कुटुंबामध्ये, फॅमिलीमध्ये, स्वतःच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी मोकळीक राहील. तर पहिला मुद्दा, डिव्होशनल ॲटमॉस्फिअर इन द हाऊस. आणि याच्यामध्ये ज्या सर्व गोष्टी येतात त्या आपण मेंटेन जर केल्या, आणि ब्रदरनी सांगितल्याप्रमाणे शास्त्र वाचन, प्रार्थना डेली करणं, वैयक्तिक पण कौटुंबिक पण, आणि त्या वचनाच्या प्रकाशामध्ये जर चाललं पिढ्यानं, तर आपले बहुतेक सर्व जे प्रॉब्लेम्स आपल्या समोर असतील ते जातील. एक प्रेमाचं लव्हिंग ॲटमॉस्फिअर त्या ठिकाणी राहील, आणि त्याच वातावरणामध्ये कृपेमध्ये वाढ होते. तशी एरवी होणार नाही. कृपेमध्ये वाढलं पाहिजे. आपण बोलतो की विश्वासात वाढलं पाहिजे, वचनात वाढलं पाहिजे. हे त्याच्यामुळं होईल. ज्या गोष्टी ख्रिस्तीपणाला शोभणाऱ्या नाहीत त्या आपण वर्ज्य केल्या पाहिजेत, घरी असो की दारी असो, कुठे. आपल्या विश्वासाची खरी परीक्षा आपल्या घरामध्येच. तिथं जर फेल आहे तर मग बाहेरच फेल. एक मराठीत म्हणत, बाहेर दूध घरात दूध. ऐकलं का कधी? बाहेर पाठ सभ्य रीतीने फार चांगले आहेत बा, गायकवाड पाळक साहेब फार चांगले आहेत, पण घरामध्ये त्याच्या उलट आरडा ओरडा. एका बाईने असं रीतीनं म्हटलं मार्मिक रीतीने की माय हजबंड गिव्स मी साऊंड ॲडवाइस. साऊंड ओरडून साऊंड, ते तर दुहेरी अर्थ साऊंड म्हणजे चांगला सल्ला देतात असं म्हटलं जनरली, पण तिचा म्हणण्याचा उद्देश होता माय हजबंड गिव्स मी साऊंड ॲडवाइस, म्हणजे माझ्यावर ओरडतातच नुसतं. तर तसा ॲडवाइस नाही द्यायचा आपल्याला. आपण सर्व शिकत आहोत, वाढत आहोत. इफिसकरास पत्रामध्ये 5व्या अध्यायाच्या शेवटी एक वचन आहे, त्या ठिकाणी सांगितलंय की फॅमिलीमध्ये सर्वांनी एकमेकांच्या अधीन राहायचं. फक्त पत्नीनेच पुरुषाच्या अधीन राहायचं नाहीये, ते फार चुकीने आपण समजतो, आणि मग माणसाने गाजवायची तिथं. ते नाही. आपण घरामध्ये एकमेकांच्या अधीन जेव्हा राहतो तेव्हा मंडळीत पण मग आपण एकमेकांच्या अधीन राहू, आणि राहिलं पाहिजे. आणि तशाच वातावरणामध्ये यानो देवाचं कार्य, आत्म्याचं कार्य त्या फॅमिलीमध्ये, त्या मंडळीमध्ये अधिकाने अधिक होईल. मध्ये करू आपल्या फॅमिलीमध्ये त्या ज्या गोष्टी आपण पाहिल्या त्याची मदत हो. जक्कायाचं घर फॅमिली, कर्नेलियाची फॅमिली, ते जशा रीतीने सत्यासाठी आतुर होते, वचनासाठी, आणि त्यांच्या घरामध्ये जे कार्य येशूने केलं तेच कार्य तो तुमच्या माझ्या फॅमिलीमध्ये करेल. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर आवर फॅमिली.
आपल्या कुटुंबासाठी आपण जबाबदार आहोत. एक जॉर्ज बुश नावाचे प्रेसिडेंट होते अमेरिकेचे. त्यांची एक मोठी मीटिंग भरली. त्या ठिकाणी मिसेस जॉर्ज उभ्या राहायला लेक्चर द्यायला. आणि त्यांनी जे ऐकणारे त्या ठिकाणी लोक होते त्यांना सांगितलं की डोंट वरी अबाउट व्हॉट हॅपन्स इन द व्हाईट हाऊस. व्हाईट हाऊस तुम्हाला माहिती आहे ना, त्यांचं पार्लमेंटचं घर. व्हाईट हाऊस मध्ये काय होतं याची चिंता करू नका. म्हणजे व्हॉट हॅपन्स इन युअर हाऊस इज मोर इम्पॉर्टंट. तिथं नियम बनवतील, पॉलिसी बनवतील सर्व, पण त्याचा तुमच्या घरामध्ये काय फायदा होणार नाही. म्हणून तुमचं लक्ष फोकस व्हॉट हॅपन्स इन द व्हाईट हाऊस मध्ये नाही, व्हॉट हॅपन्स इन माय हाऊस हे महत्वाचं आहे. देव करून ती कृपा आपल्या सर्वांमध्ये. मी सपोर्ट कमी जास्त वेळ घेतला, तुम्ही फार शांततेने ऐकून घेतलं. देव तुम्हाला आशीर्वाद देव. गॉड ब्लेस यू. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये तुमची उन्नती हो, प्रगती हो, माझी प्रार्थना. ओके.